पत्नी आपल्या पतीकडे करणार आहे एक लक्षवेधी मागणी. चला बघूया पती ती मागणी पूर्ण करतोय का ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, हास्य महारथी समीर चौगुले आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. हॅलो, नमस्कार नमस्कार. हा, निष्कपट विश्वपुरीकर बोलताय का? हा नमस्कार, मी रंगचिंतक शूर्पकर्ण पाणीग्रंथी बोलतोय. हा नाही, आताच दैनिक MHJ मधला तुमचा एक लेख वाचला, नाट्य समजेच्या मोजमापाचे बदलते आयाम. वा वा वा, पटला, मनोमन पटला, म्हणून मी पटकन फोन केला नंबर पाहून. हा नाही, काय झालंय, गेले 23 दिवस ना एका नाट्य स्पर्धेचं परीक्षण करतोय. निराशाजनक, अत्यंत निराशाजनक परिस्थिती आहे. म्हणजे काय काय नाटकं सादर करतायत त्यांचं त्यांनाच माहिती नाही. असं नाही, असं कुणीही जर नाटक सादर करत राहिलं तर मी माझ्या आयुष्यातले 3 तास का बरं द्यायचे? हा, पैसे मिळतात म्हणून. बरोबर, नाही बरोबर आहे, पण नाही, नाटक कशी सादर होत आहेत बघा ना. म्हणजे त्यांना काय रंगभूमीचं काय आहे की नाही तरुणांना? हा, कुठे चालली आहे रंगभूमी? काय नाटक सादर केलं? एक नाटक सादर केलं त्यांनी स्पर्धेत. नाटकाचं नाव होतं नाटक असं असतं राजा. नाटक झाल्यानंतर प्रेक्षकांमधनं एक जण म्हणाला, नाटक असं नसतं राजा. त्याच्यावर जास्त टाळ्या आल्या. काय करायचं सांगा? नाही नाही नाही, मी ठरवलेलं आहे याच्या पुढे नाट्य स्पर्धेला परीक्षण करायचं नाही. नाही नाही, 2500 रुपये मिळत असले तरीही नाही करायचं. हो 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 हो, नाही, बरं वाटलं तुमचा लेख वाचला, जरा बरं वाटलं म्हणून फोन केला. धन्यवाद. हो हो हो. काय परीक्षक हो. झाली का सकाळी सकाळी लोकांना नावं ठेवून? मी नावं नव्हतो ठेवत. तुमचा ना प्रॉब्लेम आहे. तुम्ही ना काय करता माहितीये, तुम्ही ना असं फार बारीक 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 बघता. असं नाही करायला पाहिजे तुम्ही. ऑडियन्स काय करतो, 3 तास येतं, बाबा मला हसायचंय, मला मज्जा करायची आहे, नाटक बघता निघून जातात. तुमचा प्रॉब्लेम आहे. आपण पण जायचं तिथे, बघायची नाटकं, बक्षिसं वाटायची आणि गपचूप पैसे मिळतात ते घेऊन घरी यायचे. कशाला नाटकं करता? हेच मला पटत नाही. का इतका संकुचित विचार करायचा? मुळात लक्षात घे, हे रंगभूमीच्या उत्थानासाठी. ऐका ना, उठताना मी जे सांगितलेलं ते लक्षात आहे का? ईशा, उत्थानावरून उठताना पर्यंत गेली आहेस तू. ते आठवलं हो मला. सकाळी उठताना मी काहीतरी सांगत होते, डोळे बंद करून ऐकत होतात. ऐकलं? लक्षात आहे का? डोळे बंद होते की नाही म्हणजे मी झोपलो होतो, मी काही ऐकलेलं नाहीये. आनानी ऐकता तुम्ही, पण करत होतात. सांगा मी काय बोलत होते? नाहीच माहित मला, मेंदू बंद होता माझा, झोपलो. मिरच्या घेऊन यायच्या. मिरच्या आणा पटकन, थांबलाय स्वयंपाक. परीक्षक आहे मी. मग परीक्षकांच्या भाजीत मिरच्या नाही लागत? स्क्रिप्टचे 2 तुकडे टाकू तिकटाला? काय हो, काय करता तुम्ही? जा ना पटकन मिरच्या घेऊन या. आणि ऐका ते, परवा ना त्या स्पर्धेत एक नाटक होतं, कोण म्हणतं देणार नाही. हो 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 हो, अत्यंत घाणेरडं नाटक, वाईट नाटक. मी म्हणालो लेखक दिग्दर्शकाला मी देणार नाही. ठीक आहे, नाटक कसंही असू दे. सुलूचा मुलगा, माझी मैत्रीण सुलू, तिचा मुलगा महाबळेश्वर घरघंटे. महाबळेश्वर घरघंटे त्या नाटकात होता हो. त्याला जाता जाता एक बेस्ट ऍक्टर देऊन टाका आणि मिरच्या घेऊन या. ईशा, इकडे ये. काय? मिरच्या घेऊन या आणि जाता जाता बेस्ट ऍक्टर देऊन टाका. एका पातळीवर वाटतंय तुला? काय प्रॉब्लेम आहे? अगं, तुला कळतंय का मी त्याला कसं काय देणार आहे बेस्ट ऍक्टर? कोण कुठचा मुलगा हा? कोण कुठचा? सुलूचा फोन आला होता, मग द्यायला नको? 1 मिनिट, सुलूचा फोन आला होता म्हणून द्यायचं म्हणजे? सुलूने फोन करून मला सांगितलं, महाबळेश्वर असा आला ना घरी, संध्याकाळी खुश होता एकदम. आई, काका जज होते म्हणजे मला ऍक्टरचा अवॉर्ड मिळणार. म्हटलं का नाही मिळणार? मिळणार. मी बोलते यांच्याशी, आपल्या घरच्यांना अवॉर्ड नाही देणार तर कोणाला देणार? तिथे 10-12 देणारच आहात ना, एक 13वं दिलं तर काही होत नाही. देऊन टाका. काय देऊन टाका? का द्यायचंय मी त्याला बेस्ट ऍक्टरचं प्राइस? काय करता हो? सुलूचा नवरा इन्शुरन्स एजंट आहे की नाही? मग दरवर्षी फुकट डायरी देतो तो. अगं, त्यालाही ती डायरी फुकटच मिळते. मग तुम्हाला तुमच्या खिशातून द्यायची आहेत बक्षीस? ईशा, तुला कळतंय का? इन्शुरन्सची ती डायरी आणि बेस्ट ऍक्टरचं पारितोषिक एका पातळीवर आणि तुलनांचे घोळ झालेत तुझे. मला ना भीती वाटायला लागलीये तुमची आता. माझी? तुम्ही तोंडावर पाडणार आहात का मला? कशा बाबतीत? मी शब्द देऊन बसलीये, मी सांगितलंय, मी बोलते मिळणार. तुम्ही
मी पाया पडते तुमच्या, तुम्ही मला आता तोंडावर पाडू नका, खरंच सांगते. थांब थांब, तू शब्द दिलायस म्हणजे तू काय हरिश्चंद्र आहेस? ते काका आहेत माझे, त्यांना काही बोलू नका. नाही, मला एक्सप्लेनच नाही करायचंय तुला हे. मला तुला हे एक्सप्लेनच नाही करायचंय. नकाच करू. मुळात हा कोण कुठचा मुलगा ज्याला मी पाहिलेलं नाही, पाहिलं असेल मला आठवतही नाही. मग आठवेल ना, कसा एकदा बघितलं ना की तुम्हाला आठवेल, आणि तो येतोय ना, मग भेट होऊन जाईल. कुठे येतोय? इथे येतोय. का? अहो भेटायला येतोय, त्याला बोलायचंय तुमच्याशी. मी म्हंटल घरीच ये, नाश्त्याला ये. काय गरज आहे? काय गरज आहे? त्याला बोलायचं, तुम्ही साधं बोलू नाही शकत. हद्द करते. 100 वर्ष आयुष्य. कोण आहे? तोच आला असेल, गप्प बसा. अगं मी पाया पडते तुमच्या. हो हो, नीट वागा. नीट वाग. हा, नीट शांत पण. उगाच काहीतरी ना मला तोंडावर पाडू हो. नका. माझी इब्रत घालवू ना गं बाई. आले रे. हाय काकू. नमस्कार. ये. पूर्ण शर्ट काका आहेत का? ए सुरप करणार रे, पूर्ण शर्ट काय? ये बाळा, दारावर पाटी लिहिली आहे शूर्प कर्ण पाणी ग्रंथी. हा पूर्ण शर्ट विचारतोय. जोक करत होतास ना. बसा ना गप्पा. काकू, ये. बाबांनी डायरी दिली. थँक्यू. कौतुक नको सांगूस त्या डायरीचं. 2025 ची डायरी जून मध्ये दिली आहे. पहिले 5 महिने गेलेत. हाय काका. हा हे डायरी अख्खी कोरी आहे, मी यादीला वगैरे वापरू शकते. एक मिनिट तर इकडे ईशा, एक मिनिट इकडे. बस. ए याला ओळखतो मी. हा, हा माहितीये मला. सुलूचा मुलगा आहे. यानेच त्या दिवशी नाटक पाडलं त्यांचं. कसं ए बाळा, बस बस बस. कसं बोलता तुम्ही लिहिल्या माणसाशी असं? ए बाळा, रडू नकोस. रडू नको, रडू नको. तू काय घेणार? बेस्ट ऍक्टर. खायला खायला. ती तुला खायला काय घेणार असं विचारते. बेस्ट ऍक्टर मागशील? रडू नको. तू इकडे रडू नकोस. नीट बोला. नीट बोल. नीट बोलतो. नीट बोल. होय होय. ऐक ए बेटा, लोणावळा महाबळेश्वर. बघितलं का? हे बघ, तू ह्यांच्यासाठी नको रडूस. हे बघ, ते परीक्षक असून केवढे फंबल टाकतात बघ आल्या आल्या. शांत राहा जरा, शांत राहा जरा. महाबळेश्वर. हा हो आहे 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 महाबळेश्वर. बरं ऐक बेटा, ऐक. तुला बेस्ट ऍक्टर हवाय. तू त्या नाटकात होतास बरोबर. किती वाक्य होती रे तुला? एक. मोजलंस काय मग? पण वाक्य होतं त्याला. बर वाक्य होतं. हा, मला जरा सांगशील का रे काय वाक्य होतं तुला? सांग सांग बाळा. काका काका, बळवंत चौकातून डावीकडे वळा. वा. पण मग प्रयोगात तू काय वाक्य बोललास सांग जरा. काका काका, वळवंट बौकातून डावीकडे वळा. ठीक आहे ना, चुकतात माणसं. एकदा चुकला असेल. एकदा नाही 2दा चुकला. ही चूक केल्यानंतर मध्ये सॉरी सॉरी काहीतरी म्हणाला आणि परत दुसऱ्यांदा ही चुकलाच. याला कसं देऊ मी बेस्ट ऍक्टर? मला एखाद सांग. दिवशी होऊ शकतं असं. तू बाळा म्हणून दाखवतोस का आता नाही, नाही, परत? म्हणायची काही गरज नाहीये. मी याला बेस्ट ऍक्टर उत्तेजनार्थ काहीही देऊ शकत नाही. मग लक्षवेधी तरी द्या. अगं लक्षवेधी कसं देणार आहे मी त्याला? लक्षात राहिला ना तुमच्या. तुम्ही आल्या आल्या म्हणालात की नाही लक्षात आहे माझ्या, म्हणजे द्या ना लक्षवेधी तरी द्या. ईशा ईशा हो हो ऐक ऐक ऐक. आपल्या चुकांमुळे परीक्षकांच्या जे लक्षात राहतात त्यांना नाही देत लक्षवेधी. आपल्या कामांनी ज्यांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे परीक्षकांचं त्यांना देतात. किंवा समजा 2 मातब्बर काम करत असतील, एकाला उत्कृष्ट अभिनेता दिलेलाच आहे, आता दुसऱ्याला काय बरं द्यायचं, तर बाबा लक्षवेधी देऊ अशी एक ऍडजस्टमेंट असते. लक्षवेधी नाही देता येणार त्याला. ए बाळा. पण काका, काय? मला ऍक्टिंग मध्येच करिअर करायचंय. अरे वा वा. बरोबर बरोबर. तुझं ठरलेलं आहे, तुला ऍक्टिंग मध्ये करायचं आहे. हो. रंगभूमीचं काय? उद्या जर रंगभूमी म्हणाली मग याला करू दे बाबा मी जाते, तर मग काय करायचं आपण? त्याला कळतंय का तो काय बोलतोय ते? त्याला ऍक्टिंग मध्ये इकडे. ए तू बाळा एक काम कर, तू पटकन एक म्हणून दाखवते वाक्य त्यांना आता नीट, मग ते देतील बक्षीस. अरे घरी येऊन वाक्य म्हणून दाखवणार. म्हण तू टेन्शन घेऊ नकोस. तू एकदम अख्खा असं जोरात मस्त म्हणून दाखव वाक्य. ईशा म्हण रे, म्हण बाळा. मुलगा म्हणून वाटेल त्या थराला. म्हण तू. म्हण बाळा, म्हण. म्हण बाळा, म्हण. म्हण बाळा, म्हण. म्हण. काका काका, सॉरी चुकलं. अरे ह्याच्यात चुकलाच नाहीयेस तू. काका काका एवढंच म्हणालायस. वाक्य घे. नाही चुकलायस, घे वाक्य. घे ना, पटकन घे. हे बघ, घाबरू नकोस तू यांना. 1 2 3 घे पटकन वाक्य. काका काका, चळवांत टोकावरून वावीकडे पळा.
कसं जमलं? चुकलं त्याच्या आईला. एक्झॅक्टली चुकलं चुकलं. चुकलंय त्या दिवशी हे झालं, चुकलं तुझं. होतं असं कधी कधी. कधी कधी नाही, सारखंच होतंय त्याचं. त्या दिवशी पण चुकलं त्याच्या आईला, असं काहीतरी केलं त्याने. शिव्या देऊ नका. अगं ईशा, मी नाही देत आहे, तो बोललाय हे. आणि एकदा दोनदा नाही, सतत चुकत होता. सुदैवाने नाटक पर्यावरणावरचं होतं. एक मुलगा वारा झाला होता, त्याने प्रसंगावधान राखून ह्याला हुर हुर करून विंगेत नेलं. तेव्हा कुठे ते थांबलेलं नाटक पुढे सुरू झालं. बरं बरं, हरकत नाही हरकत नाही. आता आता एकदा अजून म्हणशील का रे? एकदा अजून म्हणून दाखवशील? आणि घाबरू नकोस अजिबात. हा म्हण. तुम्ही घाबरवू नका. नाही घाबरत, म्हण. म्हण. 1 2 3 म्हण. काका काका, काळवंत भोकातून छावीकडे चला. आता कुठल्या लेवलला नेला असेल याने विचार कर. भोकातून छावीकडे चला, हे काय वाक्य आहे मला सांग. चुकलं त्याच्या आईला. चुकलं. अरे परत चुकलं. पूर्ण नाटक हेच करत होता हा. विंगेतही आवाज याचा इतकाच. चुकलं त्याच्या आईला. चुकलं का? काही जमत तर नाही करू ना बाळा आपण. असं नका ना बोलू. असं नका करू. ऐक ना, त्याला जमतंय का ते करायला? समजून घ्या ना थोडं त्याला. काय समजून घेऊ मी? चुकतो माणूस. ए बाबा, का चुकतोस तू सारखा? नीट बोला, शांतपणे बोला त्याच्याशी. काकू, कोणी माझ्याकडे असं बघत असेल तर मी कॉन्शियस होतो. मग तुम्ही तिथे बघा ना हो जरा. आता बोलशील? ईशा, तिकडे बघा. ईशा, मी त्या नाटक स्पर्धेचा परीक्षक होतो. चालू नाटकात मी इकडे तिकडे बघून काय परीक्षण करणार होतो? घाबरतो ना तो, म्हणून म्हंटल ना मी. अगं काका, माझ्याकडे कुणी बघितलं की मी कॉन्शियस होतो. ऍक्टर म्हणून जी पहिली रिक्वायरमेंट आहे तीच चूक आहे की नाही त्याची मला सांग. अगं मला काय सांगते? ए इकडे रे बाळा, इकडे जरा. तू कॉन्शियस होतोस, मग तू स्टेजवर काम कसं करणार आहेस? स्वतःचा एक प्लॅस्टिकचा पिंपा आणून त्याच्यात जाऊन वाक्य बोलून मग बाहेर येणार आहेस का? नाही की नाही? ऍक्टर व्हायचंय आणि कॉन्शियस कसं काय होईल मला सांग? हे म्हणजे ज्याला एसटीत उलट्या होतात तो म्हणतो मी ऍस्ट्रॉनॉट होणार. कशाला? असं खच्चीकरण करू नका ना त्याचं तोंड बघा, बिचारा कसा झालाय बघा. ए बाळा, तू रडू नकोस. ह्याच्यात वेगळं डिझाईन आहे का रे? याला काही चित्रच नाहीये. गेल्या वेळेला अष्टविनायक होतं ना, त्याच्या आधी देव्या होत्या. मला हे असं नकोय. ज्योतिर्लिंगांचं मिळेल बाबांकडे? बाबांना विचारायला लागेल. चालेल, मी श्रावण पाळते ना आणि शंकराचं करते, ते मिळेल. हा मेला तो जीव डायरीत अडकलाय, मला कळत नाहीये. ईशा मागे जरा, मला त्याच्याशी बोलू दे. त्याला बेस्ट ऍक्टर हवाय ना? हो. मी देणार आहे ना, मला बोलू दे. इकडे ये. शांतपणे बोलतो. हो बस बाळा, बस 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 बाळा, घाबरू नको. हे बघ, तुला शांत शांतपणे. हो. मला एका प्रश्नाचं हो, मी तुला गप्पा बस जरा. शांतपणे बोला म्हणते मी. शांतपणेच बोलतोय. तू मला चिड आणतेस उगाच. थांब जरा 5 मिनिटं. हो, हेच शांत आहे त्यांचं. हा, मला सांग बाळा, मला एकदम व्यवस्थित विचार करायचा आणि मग मला उत्तर द्यायचं. हा माथेरान, महाबळेश्वर काका. जे काही तू थंड हवेचा आहेस, ऐक. मला सांग, मी तुला बेस्ट ऍक्टर का बरं द्यावं? सांग बाळ. याच्यात काय उत्तर आहे मला सांग. ऐका तरी. रडू नको. सांग काका. का द्यावं मी तुला बेस्ट ऍक्टर? सांग काका. काका, माझे आजोबा मरायला टेकलेत काका. बर, मग मला एखादं बक्षीस मिळालं की ते जायला मोकळे. ए बाळा, नेमकं तुला बक्षीस हवंय का आजोबा जायला हवेत? काय बोलतेस? तो काय बोलतो ऐकलंस का तू? तो म्हणतोय त्याचे आजोबा त्याला बक्षीस मिळालं तर जातील. मग चांगलं आहे ना बाळा, तुला बक्षीस नाही मिळते. ऐक बेटा, तुला एक गोष्ट सांगतो. ऐक, ज्या पद्धतीचं तू काम करतोयस, तुझ्या एकट्याचा आजोबा जिवंत राहणार आहे. ऐक माझं, डायनोसॉर परत आले तरी तुझा आजोबा असणार. असंच काम करतोय. नाही देऊ शकत मी याला बेस्ट ऍक्टर. देऊन टाका. पात्रतेचा नाहीये तो. एक द्या ना फक्त. तुम्ही कशाला इथे आलात? एक मिनिट आजोबा, आज येऊन कशी काय बेल वाजवताय? आलात ना काका. मी ह्याचा आजोबा. नमस्कार. नमस्कार. ऐका, नमस्कार. आजोबांना का आणला असेल? याला बक्षीस द्या. ऐका आजोबा, आज मी तुमच्या पाया पडतो. आजोबा, सोडा. अरे मी पकडलं. सोडा.
अरे मी नाही धरलंय त्यांना. पाय सोडा. मी पाय शेपटी सोडल्यासारखे पाय सोडू का मला? काय धरून ठेवता? नाही, त्यांनीच त्यांचा अंडरटेकर केलाय. हळू उठा उठा, बसा इथे बसा. काय करता? पाणी आण. तुम्ही का आलात इथे इथे? बसा आजोबा. इथे बसा इथे बसा. पाणी घ्या. अहो इथे कुठे हळू हळू. माझ्या नातवाला बक्षीस द्या. नाही आजोबा. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. नातवाला आजोबा. हो मला तुमचं. आजोबा, मी तुमच्या नातवाला बक्षीस नाही देऊ शकत. तो नाटकात चुकलाय. चुकतो तोच शिकतो ना. हा शिकणारा नाहीये, हा चुकणाराच आहे. हा मी कधीच बरोबर नाही असं आहे. मी ह्याला नाही देऊ शकत बक्षीस. असं नका करू. आजोबा काका पाणी देऊ. याला जर बक्षीस तुम्ही नाही दिलात ना तर तो हे क्षेत्र सोडेल. रंगभूमी एका मोठ्या नटाला मुकेल. मुकू दे. तिलाही असंच पाहिजे. काय बोलताय? अहो त्याला बक्षीस देत नाहीये म्हणून रंगभूमी मोठ्या नटाला मुकेल की नाही. पण जर बक्षीस दिलं तर रंगभूमी माझ्यावर रुसेल ना. त्यामुळे मी याला बक्षीस देणार नाहीये. निर्दयी माणूस आहे. काय तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही काय बोलताय? इथे एक म्हातारा. ऐको काका सॉरी. काहीच करत नाहीयेत ते. त्यांना होतंय काहीतरी. मरायला टेकले सांगितलं. तिकडे तो गरीब बिचारा रडतोय. तुम्हाला काही कळतं की नाही? द्या ना हो आवड. तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते? द्या ना. त्याचा आजोबा मरायला टेकलाय म्हणून मी त्याला अवॉर्ड द्यायचा हा क्रायटेरिया आहे का? अति करताय तुम्ही. मी काय अति केलेलं आहे? कठोर माणूस आहे. होईल काहीतरी. त्या आजोबा तुम्ही पाणी घ्या. होईल काहीतरी त्यांना. तो किती क्या मेहनती दिसतोय. बिचारा मुलगा रडतोय. काही वाटत नाही. ही अशी माणसं समोर असताना एक लेंगा बनियान घातलेला माणूस ऍटिट्यूड मारतोय. मी मिरच्या आणणार नाही. मी परीक्षक आहे. मी मिरच्या आणणार नाही. हे बघ, हे मिरच्यांवरती अडलंय तुझं म्हणून तुम्हाला ऍटिट्यूड बोलतेस काय? मी ऐक बस. माझ्या शब्दाला या घरात किंमत नसेल ना तर ही मी निघाले माहेरी. अवॉर्ड द्या, नाही तर मी माहेरी चालले. जास्त चांगली ऍक्टिंग तू करतेस. तुला द्यायला पाहिजे. मग मला द्या, मी त्याला देईन. अगं वेडी आहेस का? मी नाही देऊ शकत असं बक्षीस. ए बाळा, काय बाळा? मिरच्या आणशील का यांच्या ऐवजी? ते देतील मग बक्षीस. अरे कुठली आमिष देतेस ईशा तू? जरा थांब 5 मिनिटं. ए बाहेर वा, चला. नाही कोणाला बक्षीस मिळणार आहे. निघा चला. ठीक आहे. तुम्ही जर देणार नसाल बक्षीस तर मी तुमच्या खिडकीतून उडी मारतो. नाही आबोजा नाही आबोजा. एक मिनिट. काय करता आबोजा? एक मिनिट. आता तूच मला सांग, 25 वर्ष ज्याच्या मांडीवर खेळला त्याला तो आबोजा म्हणतोय. मी ह्याला कसं देऊ पारितोषिक? आजोबाचा फंबल आबोजा करतोय, तो कसं देऊ मी ह्याला पारितोषिक? मला हाडवू नको. काही झालं तरी नाही. बिल्डिंग मारणार उडीवरून. अरे उडी मारणार बिल्डिंग वरून? अरे आड्यातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार आहे मला वाचवा ना ते ओ जागा. काका, माझ्या आबोजांना काय झालं ना मी नाटकच सोडून देईन. मी नाही करणार नाटक. नाही बेटा, असं नाही म्हणायचं. मी रमून जाईन ना. मरून रमून नाही आजोबा नाही. तुम्ही असं काय केलं ना, तुम्हाला शपथ हा. तुम्ही असं काय केलं ना मी भुंगरंगीवर पाय पण नाही ठेवणार. भुंगारंगी कुठली रंगभूमी? करू दे ह्यांना जे करायचंय ते करू दे. देऊन टाका ना. मी असाच चाललो मिरच्या आणायला. मरू दे अहो, ह्यांना. अहो, ऐका ना काका. पटकन त्यांच्या मागे मागे जा दोघं. मार्केटमध्ये इब्रत काढा त्यांची. देतील बरोबर. जा इज्जत काढा. वाट लावा त्यांची सगळ्यांसमोर. लचा लवकर. अरे चला ना. लचा काय आहे? अरे सोडा. अरे काय करताय? सोडा. वा. आणि हा होता खरा अर्थानं लक्षवेधी परफॉर्मन्स. बहारदार. खूप मजा आली. बघूया आज हास्यरसिकांकडून तुम्हाला काय पारितोषिक मिळतंय. प्रसाददा. बहारदार हे जे आपले सचिन मोटे नामक जे कल्पनांचं महाबळेश्वर आहे त्यांच्यामुळे असं वाटतं की मी दुबईत असलो तरी मी थंड हवेच्या ठिकाणी जाईल. इतक्या अप्रतिम कल्पना त्याच्या सुपीक डोक्यातनं निघतात. तर सचिनसाठी आणि विनायकसाठी टाळ्या. फारच गोड कॉन्सेप्ट होती. आणि महाबळेश्वर हे नाव घेतल्याबरोबर जसं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं अजिबात सूट नाही सुद्धा. पण तिथनं जी चूक सुरू झाली ती शेवटपर्यंत त्या फॅमिलीची चूक
सुरूच होती, म्हणजे ती इतकी विलक्षण होती की क्या बात आहे. म्हणजे मला आजच्या स्किटमध्ये सगळ्यात जास्त परफॉर्मन्स आवडला ईशा तुझा. इतकं कन्व्हिन्सिंगली आणि इतकं सटल तू त्याच्या मागे लागत होतीस की नंतर नंतर मला वाटायला लागलं की खरंच काय चूक आहे या बाईची, यायला पाहिजे या मुलाला बक्षीस. इथपर्यंत तू त्या कन्व्हिक्शननी ते नेलस. वा वा. पीपी फॅन्टॅस्टिक. म्हणजे परीक्षक असावेत तर तुझ्यासारखेच असावेत तरच रंगभूमी टिकेल, नाहीतर रंगभूमी रमून जाईल. म्हणजे सम्या थोडक्यासाठी आलास पण जो उत्मात माजवलास तू स्टेजवर, खतरनाक. फारच मजा आली मला. वंडरफुल. सई. झकास परफॉर्मन्स, अबोजा परफॉर्मन्स. सगळी नावं खूप भारी होती. खूप एनर्जी वाला परफॉर्मन्स होता. फार मजा आली बघायला. पीपी मस्त. डायलॉग डिलिव्हरी कडक, म्हणजे कोणी हात धरायचंच नाही आपला, असं फारच मस्त. सॅमी, ती जे गयावया करत होतास ते फार भारी होतं. आणि डायरी प्रेम, पेन प्रेम, हे सगळं मला रिकॉल झालं. मी खूप रिलेट केलं, कारण मीही अशीच आहे. त्याच्यामुळे मला ती गोष्ट जास्त भावली. मजा आली गाईज, मजा आली. खूप भारी. वा 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 वा.